रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत शालेय शहर स्तरावर जलतरण व ड्रायव्हिंग स्पर्धा दिनांक 14 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मार्कंडेय जलतरण तलाव अशोक चौक इथं आयोजित करण्यात आला। त्यासाठी 4 हुतात्मा पुतळा इंदिरा गांधी स्टेडियम येथील सावरकर जलतरण तलाव इथं विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिसची सोय करण्यात आली आहे। मात्र विद्यार्थ्यांना या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। सावरकर जलतरण इथं दूषित पाणी असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका होऊ शकतो। एवढंच नव्हे तर काही विद्यार्थ्यांच्या शरीराला, हाताला, पायाला, कानाला या दूषित पाण्यामुळे खाज व फोड येत आहे। संबंधित क्रीडा अधिकारी, जलतरण व्यवस्थापक यांना अनेक वेळा कळवून देखील कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही। उलट विद्यार्थ्यांकडून फीचे पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे। एवढी वार्षिक व मासिक फी घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांना कोणतीच सुविधा दिली जात नाही। तसेच जलतरण हे महिन्यातून किमान 10 दिवस बंद असलेल्या स्थितीत असते, त्यामुळे तिथं जलतरणच्या पाण्यात पूर्णपणे घाण, गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी जमा होते व ते नीट स्वच्छ सुद्धा केलं जात नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळे आजार उद्भवत आहेत। याला जबाबदार कोण? या प्रकरणाशी संबंधित सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी घोलप यांना सर्व पालक व विद्यार्थी यांनी भेट देऊन वरील सर्व प्रकारची माहिती दिली असून त्यांच्याकडून आज उद्या पाहून आम्ही त्याची व्यवस्था करून देऊ असं आश्वासन देण्यात आलं आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे, माजी नगरसेवक अमर पुदाले उपस्थित होते। सर्व पालकवर्ग व विद्यार्थी आयुक्त साहेब यांना भेटण्याकरता आले होते। मात्र आयुक्तांची भेट न झाल्यामुळे सर्व विद्यार्थी नाराज होऊन भर पावसात निघून गेले। जलतरण स्पर्धा जवळ आला असल्यानं लवकरात लवकर जलतरण स्वच्छ व चांगले करून देण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। माझे नाव वंशिका शिंदेवडकर, मी केंद्रीय विद्यालयामध्ये शिकते आणि मी सावरकर जलतरण तलावची स्टुडंट आहे। आमचे कॉम्पिटिशन्स आहेत आता 2 दिवसात 14-15 तारखेला आणि ह्यांनी जे पूल टेंडर घेतले त्यांनी पूल बंद ठेवणे, गुरुवारी एक दिवस सुट्टी आहे ठीक आहे, पण शुक्रवार शनिवार हे पण सुट्टी देतात। आठवड्यातून 7-5 सुट्ट्या होतात आम्ही कसं खेळायचं। जोपर्यंत पूल महानगरपालिकेकडे होतं तेव्हा सगळं ठीक चालू होतं, पण जेव्हापासून त्यांच्याकडे गेलं सगळं ते अडथळा आणायला लागलेत मध्ये आणि पॅरेंट्सची आणि सरांची बोलण्याची पद्धत त्यांची ठीक नाही आहे। जे मनाली ते शिव्या देतात त्यांनी तसे करतात आणि पूलला लॉक घालून जाते त्यावेळेस आमचं टाईम होतं आणि पाणी इतकं घाण आहे, त्याला फिल्टर पण करत नाही, पाणी चेंज करत नाही। त्याच्यामुळं पोरांना छोट्या बारके पोरांना इन्फेक्शन होत आहे, ते रॅशेस होत आहेत, ते पूल पण स्वच्छ नसतं। वांजिकाने माझे 2 विद्यार्थी नॅशनलच्या स्पर्धेत स्विमिंग कॅम्पवर सध्या शिकत आहेत। तिथल्या दूषित पाण्यामुळे आणि त्यांच्या नाहक त्रासामुळे सर्वप्रथम मी ते जे ठेकेदार जे आहेत त्यांचं धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो आणि आज आम्ही इथं मोठ्या प्रमाणात सगळे हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक इथं आलो। उद्या शालेय स्पर्धा आहे आणि एवढ्या मोठ्या संख्यांचे लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं इथं असं नुकसान होतं आहे। तरी आम्ही महापालिकेला असं सांगणार आहे की त्याच्यावर तात्काळ काय तर कारवाई करा, नाही तर आम्हाला उपोषणास बसावं लागेल आणि त्यांची वर्तणूक जे ते ठेकेदार आहेत त्यांची एकदम उद्धटपणाची आणि हमपणाची भूमिका ते घेतात वारंवार आणि लेडीजला नाहक त्रास आणि प्रत्येक पालकांचं उद्धट वागणूक असं ते देत आहेत। त्यामुळे त्यांना आम्ही हे सांगतो महापालिकेत येऊन की त्यांनी त्यांची वर्तणूक सुधारावा आणि तर त्यांनी ते ठेका सोडून द्यावा। आपले किती विद्यार्थी आहेत? एकूण 100 ते 150 विद्यार्थी आहेत। ह्याच्यावर ही 50 विद्यार्थी आता सध्याला जॉबला आहेत। बरं, मग आपल्याला मासिक फी किती आहे का वार्षिक फी आहे? वार्षिक पण फी ते घेतात, मासिक पण फी आमच्याकडून घेतात। मासिक किती फी आहे पर विद्यार्थ्याला? 500 रुपये मासिक, 500 रुपये। वार्षिकला 4000। ठीक आहे, मग ह्यापुढे तुमचं आंदोलन काय केलं जाईल का? पद्धत इथून आयुक्ताला भेटून गपचूप जाणार आहे? आयुक्तांकडे आम्ही भेटून आयुक्तांना आमची सर्व पालकांचे विद्यार्थ्यांची तक्रारी सांगणार आहे। त्यानंतर मग पुढे जे माननीय आपले न्याय मिळाला तर आंदोलन करणार नाही? न्याय मिळालं तर कशाला आंदोलन? जर न्याय नाही मिळालं तर तुम्ही आंदोलन करणार सर्व विद्यार्थ्याला घेऊन? हो, ठीक आहे। बोलताय का?
2 मिनिट नमस्कार, माझं नाव सुप्रिया गणेश महाडिक आहे. माझी मुलगी इथं 6वीत शिकत असून इथं ती स्विमिंगसाठी येते आणि परवा दिवशी शालेय स्तरीय तिच्या कॉम्पिटिशन आहे आणि इथून आज दिवसभर स्विमिंग ट्रेन चालू होतं आणि आज 4 वाजल्यापासून ते बंद आहे. आणि या मॅडम आणि ते सर आहेत जे स्टार एंटरप्राइजेस चालवतात, त्यांच्याकडून वारंवार विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे आणि फीबद्दल महाग त्रास होत आहे त्यांच्याकडून. आम्ही मासिक फी भरतोच आणि त्यासाठी आम्ही कन्सेशन म्हणून वार्षिक पण पास काढले, तर ते आम्हाला ओरडतात ते आणि सारखं रोज पास दाखवा हे दाखवा. आम्ही त्यांच्या सगळ्या अटी पूर्ण केल्या देखील तरी पण ते नाहक त्रास देतात आणि सारखं गुरुवार शुक्रवार असं स्वच्छतेचं काम आहे म्हणून सुट्टी देतात आणि साप्ताहिक सुट्टी गुरुवार असताना ते परत शुक्रवार शनिवारची एक्स्ट्रा सुट्टी देतात मुलांना. आणि आता हे कॉम्पिटिशन तोंडावर असताना हे मुलांना त्रास होते जाणून म्हणून. विद्यार्थी म्हणतात पाणी गडूळ असते, घाण असते. हां, पाणीसुद्धा क्लीन नसतंच की आणि क्लोरीनचं प्रमाण त्यांच्यात एवढं जास्त आहे की प्रत्येक मुलांना तुम्ही बघितलं असेल तर त्यांना स्किन रिॲक्शन आहे, प्रत्येक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. मग आयुक्त साहेबांची तुमची भेट झाली का आता? हां, आयुक्त साहेब तर नव्हते, मगर मॅडमला भेटलेले आहेत सगळेजण. काय म्हणले त्यांनी? ते म्हणतात की आपण सोमवारपासून त्यांच्याकडून काहीतरी पाठपुरावा घेऊन पुढची आपण परिस्थिती बघून घेऊ. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.